आणि आमदार जितेंद्र आव्हाड सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र आव्हाडजी, मोठ्या प्रमाणात आंदोलक संसद भवनाच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत, पण चर्चा होत नाहीये। या जगाचा इतिहास आहे की सगळे प्रश्न शेवटी चर्चेअंतीच सुटतात। हम्म लाठाकाठ्यांनी फार काही जास्त तुम्हाला प्राप्त होत नाही। तुम्ही चर्चा करणारच नसाल तर हे आज पेटतच राहील। किती दिवस तुम्ही दाबून ठेवाल? जे ब्रिटिशांना जमलं नाही ते यांना जमणार आहे का? विद्यार्थ्यांशी चर्चा करावीच लागेल। विद्यार्थ्यांनी चर्चेची तयारी देखील दर्शवलेली आहे। आंदोलकांनीही सांगितले की आम्ही चर्चेची दारं उघडी ठेवतोय, तरी सुद्धा एक पाऊल पुढे टाकलं जात नाहीये चर्चेसाठी आणि दिल्लीतली परिस्थिती मात्र सातत्याने चिघळताना दिसते। असं आहे की ज्याला व्हॉइस ऑफ डिसेंट म्हणतात, विद्रोह। महाराष्ट्राने तर तुकारामाचा विद्रोह बघितला, ज्ञानेश्वराचा विद्रोह बघितला, महात्मा फुलेंचा विद्रोह बघितला, शाहू महाराजांचा विद्रोह बघितला आणि आंबेडकरांचा विद्रोह बघितला। थांबू शकलं का? जगातली कुठलीही ताकद विद्रोहाला थांबू शकत नाही। त्यांचा विद्रोह हा शेवटी विचारांची लढाई लढत असतो आणि ती लढाई लढत असताना तो कसलीच चिंता करत नाही। तरुणांचा आवाज सध्या दिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांच्यावरती लाठीमार देखील केला गेला, पण तरी सुद्धा हे मागे हटायला तयार नाहीयेत। या सगळ्याची दिशा तुम्हाला नेमकी काय दिसते? मला जी दिशा दिसते ती की या सरकारने लगेच चर्चेला सुरुवात केली पाहिजे। त्यांना बोलून त्यांना सन्मानाने वागवलं पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे। तुम्ही हा प्रश्न असा नाही असा दादागिरी करून आणि लाठीमार करून तुम्ही हा चिघळवताय। आज दिल्लीत आहे, उद्या तो पूर्ण देशभर पसरेल। हा वणवा आहे आणि हा तरुणांचा आहे। या देशाचा इतिहास आहे। जेव्हा जेव्हा तरुणांनी भात पुढे गेलाय तो मागे घेत नाही। या देशामध्ये 1973 साली बिहारमध्ये आंदोलन सुरू झालं, गुजरातमध्ये आंदोलन सुरू झालं। नंतर कालांतराने त्याच विद्यार्थ्यांनी जयप्रकाश नारायण यांना या आंदोलनाचं नेतृत्व करायला सांगितलं। त्याच्यानंतर जयप्रकाशजी मैदानात उतरले। 1975 ला इमर्जन्सी लागली, 77 पर्यंत इमर्जन्सी होती, 77 साली इंदिराजींचा पराभव झाला। या विद्यार्थ्यांच्या ताकदीला कमी लेखणार मला वाटतं की हे जगात म्हणजे या जगाचा इतिहास बघा ना। या देशामध्ये सुखदेव, राजगुरू, भगतसिंग। बरोबर आहे। त्यामुळे आंदोलनातूनच मोठमोठ्या क्रांती घडल्यात असं तुम्ही म्हणताय। जितेंद्र आव्हाडजी, धन्यवाद आपण सविस्तर बातचीत केली त्यासाठी।